पॅन्टीचंच कापड लागते. पॅन्टीच कापड भेटाना आता आम्ही दुसऱ्या स्टॉलमध्ये जातो. पाहू तिथं भेटते का नाही. फायनली नगरमध्ये आता आम्ही फुल नगर फिरलो, पण कसं आहे आपण कापड भेटलं शेवटी आता काय गुरुवार पाहू आल्यानंतर. कसं आहे आता हे नगरला मोठं, पण काय आहे आता घ्यायला मुश्किल होतं थोडं. आणि काय होतं रस्ते छोटे छोटे असल्यामुळे गाडी पण घालायला प्रॉब्लेम होतो ना. एक तर बाईकवर आल्यावर मग परवडत, पण कार घेऊन आल्यानंतर मग अवघड होतं आहे की नाही. मित्रांनो हे नवीन इकडं माझं रोड झाला आता ते नवीन झालेलं आहे. ते डायरेक्ट इथून निघालं का डायरेक्ट पुण्याला जातो. इकडं एक रोड आहे वर जायला, तो डायरेक्ट चांदबेबी माला होत जातो. चांदबेबी माल तुम्हाला दाखवतो. मित्रांनो फक्त आता ॲक्च्युली 15 किलोमीटर राहिलेले आहे फक्त करंजी घाट. नंतर मग विषय नाही. आता करंजी घाट आल्यानंतर तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवतो कसं दिसतंय सध्या. मित्रांनो फायनली आता करंजी घाट चालू झालेला आहे. तुम्हाला पुढचा व्ह्यू मी सिनेमॅटिक काढणार आहे, तो फुल दाखवणार तुम्हाला डायरेक्ट घाट उतरतो. फायनली मित्रांनो आता करंजी घाटाला डायरेक्ट आपण शेवगावमध्ये भेटणार. शेवगावमध्ये उतरलं का आपलं शेवगाव तुम्हाला दाखवतो मिळाल. कारण की शेवगावमध्ये आपण ब्लॉग काढलेलाच नाही. आता आज आलेलं आहे वेळेचा शेवगाव तुम्हाला दाखवणं डायरेक्ट विषयच नाही. शेवगाव पाहायचा राहणार जाऊच. फायनल मित्रांनो आता थांबला आम्ही वडापाव खायला. पाहू शकतो तुम्हाला दाखवतो मी हॉटेल तिसगाव रोडला आहे. म्हणजे आता तिसगावमध्येच आम्ही तुमका नगर रोडच्या आसपास आहे. मित्रांनो आमची कन्फ्युजन चालू आहे, नेमकं मिसळपाव खायचं का वडापाव खायचा आहे. पाहू आता काय खातो आम्ही. आणि मित्रांनो डिसाईड झाला आता वडापाव खायचं म्हणून वडापाव. आणि आता मस्त एक वडापाव खाल्ल्यानंतर भेटून पाणी बिणी घेतलं बाटे निघलो. मित्रांनो मस्तपैकी आता एन्जॉय चालू आहे. मस्तपैकी घेतलेली आता जेरा सोडा मस्त एन्जॉय चांगला एन्जॉय केला. म्हणून भावनी पण वडापावमध्ये चांगला एन्जॉय केला. मित्रांनो फायनली झालं आहे आमचं वडापाव खाऊन. आता चालू आम्ही शेवगावसाठी रवाना झालं. गाडीमध्ये बसलो होतो मस्तपैकी. तर मित्रांनो आम्ही शेवगावमध्ये सीएनजी टाकला. याच्यानंतर घरी गेल्यावर आता आपला ब्लॉग एंड होणार आहे. पण आधी सीएनजी टाकून घ्यायची आपल्याला आता. मित्रांनो आणि मित्रांनो झालेला गॅस सीएनजी फुल बसलेला आहे. किती बसले किती बसलेला आहे गॅस? 7 किलो गॅस बसलेला आहे. फायनली मित्रांनो आलोय आपण आता ताजनापूरमध्ये. आणि घरी आल्यानंतर आता मस्तपैकी सामान घेऊन काढलंय गाडीतला आता. आणि आपला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असतील तर हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय.